नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, महाटेट 2025साठी आपण बालमानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहे. मित्रांनो, यापूर्वी मी प्रकरण 1, 2, 3 ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे. त्याच्या रिलेटेड MCQ म्हणजे प्रश्न उत्तरे पण मी अपलोड केलेले आहे. हा टॉपिक बघण्याआधी तुम्ही तो टॉपिक बघितला तर तुम्हाला नक्कीच सोपं जाईल आणि हा टॉपिक इझिली समजेल. मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की शिकण्याची प्रक्रिया काय आहे, म्हणजे त्याला आपण लर्निंग प्रोसेस पण म्हणतो. मित्रांनो, याचा अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्य आपण याच्यात बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे हा बालमानसशास्त्राचा. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, नवीन अपडेटसाठी TET, CTET, शिक्षक भरती किंवा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जर तुम्हाला नवीन अपडेट्स पाहिजे असेल तर तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकतो. मित्रांनो, तर चला बघू आपण की शिकण्याची प्रक्रिया काय आहे. मित्रांनो, बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, शिकण्याची प्रक्रिया म्हणजेच लर्निंग प्रोसेस आपण त्याला म्हणू. यामध्ये आपण शिकण्याचा अर्थ काय आहे व स्वरूप काय आहे, शिकण्यात प्रोत्साहन किंवा प्रेरणा किंवा बळकटीकरण आपण कसे करू शकतो, शिकण्याची सवय आपण निर्माण कसे करू शकतो, त्यानंतर यामध्ये ट्रायल अँड एरर, शर्तीबद्धीकरण आणि अंतर्दृष्टी आणि सामाजिक करणे शिकणे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. शिकण्यातून आपल्याला अनुभूती किंवा ग्रहण किंवा स्मृती, विस्मरण किंवा सवयी व प्रशिक्षण कसे लावते हे मुद्दे या पाठात आपण शिकणार आहोत. आता बघा, सर्वप्रथम आपण बघू की शिकणे म्हणजे काय. मित्रांनो, बरोबर आहे. तर बघा, शिकण्याची संज्ञा किंवा डेफिनेशन ही आहे: शिकणे म्हणजे अनुभवाद्वारे व सरावाद्वारे होत असलेले किंवा तुलनेने कायमस्वरूपी बदल. कोणतीही गोष्ट आपण अनुभवाद्वारे जर शिकवत असेल आणि ती गोष्ट आपल्या कायमस्वरूपी आपल्यामध्ये आत्मसात होत असेल किंवा त्या कोणत्याही शिक्षणामुळे आपल्यामध्ये जो कायमस्वरूपी बदल होतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, शिकणे असं म्हणतो. मग ही केवळ तात्पुरती प्रक्रिया आहे का? नाही मित्रांनो, ही तात्पुरती प्रक्रिया नाही आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कोणत्या पण वयापर्यंत आपण शिकू शकतो किंवा माणूस मरेपर्यंत शिकत राहतो असं म्हटलं जाते. मित्रांनो, तर ही झाली शिकणे म्हणजे काय याची संज्ञा. मित्रांनो, आता शिकण्याची आपण वैशिष्ट्य बघू. बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, शिकण्याचे वैशिष्ट्य काय काय आहे. तर 7 वैशिष्ट्य इथे दिलेले आहे. शिकणे अनुभवाधारित असते, अनुभवावर आधारित असते. बरोबर आहे. त्यालाच आपण लर्निंग किंवा डुईंग पण असं म्हणतो. प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळणे म्हणजेच आपण काय म्हणतो मित्रांनो, अनुभवाद्वारे शिकणे. हा पहिला वैशिष्ट्य झाला. दुसरा वैशिष्ट्य, शिकणे हे सतत चालणारी प्रक्रिया आहे. मी आताच म्हटलं आहे, शिकणं कधी पण थांबू शकते का? नाही. आजन्म माणूस काही ना काही शिकतच असतो. हे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. मनुष्य आजन्म शिकत राहतो, म्हणजे शिकणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मित्रांनो, तिसरं वैशिष्ट्य असं आहे की शिकणे वर्तनात बदल करते. बरोबर आहे. बिहेवियर चेंजेस, जसं जसं आपण शिकत जातो, जसं जसं मोठं होतो तसं तसं आपल्या वागणुकीमुळे, आपल्या शिक्षणामुळे आपल्यामध्ये काय होतं, बदल होत राहते. पूर्वी न जमणारे आता जमते. जसं जसं आपण शिकतो तसे तसे आपल्याला गोष्टी काय होत्या, सोप्या होत जातो आणि आपल्याला पूर्वी ज्या गोष्टी जमत नाही पण ते शिक्षणामुळे आपल्याला आता जमते. शिकण्यात फरक असतो. बरोबर आहे. प्रत्येक व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यामध्ये काय आहे, डिफरन्सेस आहे. मित्रांनो, सगळे व्यक्ती सारखे आहे का? नाही. आपण याच्या आधी पण वाढ आणि विकासमध्ये सांगितलं आहे की प्रत्येक बालकाची किंवा माणसाची शिकण्याची किंवा आत्मसात करण्याची किंवा विकासाची किंवा वाढायची जी
प्रक्रिया असते ही वेगवेगळी असते. कोणी स्लो लर्नर असते, कोणी मीडियम असतो, कोणी फास्ट असतं किंवा शार्प असते. बरोबर आहे. मग प्रत्येकाची शिकण्याची गती कशी असणार मित्रांनो? वेगवेगळी असणार. जो स्लो असेल त्याला शिकायला थोडा टाईम लागेल. जो फास्ट असेल किंवा शार्प असेल त्याला शिकण्याला अगदी थोडा वेळ लागेल मित्रांनो. मग हे प्रत्येकाची शिकण्याची जी गती आहे ती कशी असेल त्याच्यावर अवलंबून असेल. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, शिकणे उद्देशपूर्ण असते. बरोबर आहे. काही उद्देश पूर्ण करण्यासाठी, काही ध्येय पूर्णसाठी आपण काय करत असतो? शिकत असतो मित्रांनो. त्यालाच आपण गोल ओरिएंटेड असं म्हणू शकतो. गोल मीन ध्येय. आपले जे ध्येय आहे जीवनातले ते मिळवण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो? शिक्षण घेतो. लक्ष नसेल तरी उत्साह नसतो. बरोबर आहे. उत्साह नसो, लक्ष नसलं तरी आपण काय करत राहतो? शिकत राहतो मित्रांनो. कारण की आपल्याला काहीतरी आपले जे जीवनातील गोल आहे ते मिळवायचे असते मित्रांनो. आपल्या जीवनातला एक काहीतरी उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? शिकतो. किंवा आई वडील लेकरांना काहीतरी बनावं, काहीतरी शिकावं म्हणूनच शाळेत पाठवत असते. सरावाने कौशल्य वाढते. प्रॅक्टिस बेस जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढा आपल्यात तो कौशल्य निर्माण होईल आणि परफेक्ट होईल. पुनरावृत्ती सराव करण्यानं काय असतो? व्यक्ती प्रावीण्य बनतो. बरोबर आहे. हुशार बघतो. जरी आपल्याला ती गोष्ट येत नसेल पण आपण त्याची प्रॅक्टिस केली तर आपण त्यामध्ये परफेक्ट बनतो मित्रांनो. आखरीचा वैशिष्ट्य असं आहे की प्रेरणा महत्त्वाची आहे शिक्षणासाठी. हो मित्रांनो. मोटिवेशन इज द की. जर मोटिवेट कोणी आपल्याला केलंच नाही तर आपण आपल्या ध्येयाकडे एवढ्या लवकर पोचू शकत नाही. तर आपल्याला प्रेरणा फार महत्त्वाची आहे. कोणाला तरी पाहून आपल्याला असं वाटते की नाही, मला डॉक्टर बनायला पाहिजे, मला इंजिनियर बनायला पाहिजे किंवा मला टीचर बनायला पाहिजे. हे जी प्रेरणा ही कशी निर्माण होते? आपल्यामध्ये दुसऱ्याला पाहून निर्माण होत असते. बरोबर आहे. मग आपले ध्येय किंवा आपल्याला कोणाला पाहून जर आपण मोटिवेट होत असेल तर आपल्या मनात काय? इच्छाशक्ती निर्माण होते आणि आपल्या मनात इच्छाशक्ती निर्माण झाली तर आपण ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काय करतो? शिकत असतो आणि एक वेळ अशी येते की आपण त्यामध्ये यशस्वी पण होते. हे झाले मित्रांनो शिकण्याचे वैशिष्ट्ये. त्यानंतरचा पॉईंट असा आहे बघा, शिकण्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे? बरोबर आहे. तर बघा, आरोग्य, आपली शारीरिक स्थिती, थकवा, पोषण. बरोबर आहे. मानसिक घटक त्याच्यात काय येते मित्रांनो? बुद्धिमत्ता किंवा आवड, वृत्ती. भावनिक स्थिती यामध्ये भीती, आत्मविश्वास, तणाव. बरोबर आहे. कौटुंबिक वातावरण, त्यानंतर सहकार्य, प्रोत्साहन, शालेय वातावरण आणि शिक्षक, साधने आणि पद्धती, प्रेरणा, आंतरिक व बाहेरिक एवढे घटक शिकण्यावर परिणाम करते मित्रांनो. बरोबर आहे. आपली शरीराची स्थिती जर व्यवस्थित नसेल तर आपलं आरोग्य व्यवस्थित नसेल आणि आपण योग्य प्रकारे शिकू नाही मित्रांनो. बरोबर आहे. तर याच्यासाठी काय असायला पाहिजे? आपलं पोषण व्यवस्थित आपल्याला मिळालं पाहिजे. मानसिक घटक, मानसिक स्थिती आपली बरोबर नसेल तर आपली बुद्धिमत्ता बरोबर राहणार नाही. बरोबर आहे. बुद्धिमत्ता नसली चांगली तर आपण आवड निर्माण होणार नाही. आपली वृत्ती चांगलं काही करण्याचा विचार करणार नाही. भावनिक स्थिती असली पाहिजे. कोणत्या तरी गोष्टीची भीती असली पाहिजे. मी शिकलो नाही तर मी बनणार नाही. कोणत्या तरी गोष्टीचा आत्मविश्वास असला पाहिजे की नाही, मी डॉक्टर बनणार. पुढे जाऊन मी शिकणार, एवढं शिकणार की मी डॉक्टर बनणार. तणाव जर असला मित्रांनो तर आपण कुठेतरी मागे येतो. बरोबर आहे. कौटुंबिक वातावरण तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. जर कौटुंबिक वातावरण व्यवस्थित नसेल तर आपला विकास होणार नाही आणि चांगल्या प्रकारे आपण काय शिकू शकणार नाही. तेवढाच सहकार्याची भावना पण पाहिजे, प्रोत्साहन देणारे पण पाहिजे. त्यानंतर शालेय वातावरण किंवा आपण कोणासोबत राहत आहे, कोणा वातावरणात आपण वावरत आहे ते पण शालेय वातावरण खूप महत्त्वाचं आहे. शिक्षणावर त्याचा खूप चांगली शाळा असेल तर तुमचा विकास होतो, चांगल्या प्रकारे शिकता.
ठीक आहे. यामध्ये असणारे शालेय वातावरणामध्ये येणारे शिक्षक, साधने किंवा प्रेरणा, आंतरिक बाह्य घटक पण आपल्यावर फार काय करत असतो मित्रांनो, परिणाम करत असते. यानंतरचा पॉईंट आहे की शिकण्याचे प्रकार किती आहे. बघा मित्रांनो, आता बघा उदाहरण आपण घेऊ. ज्ञानात्मक विचार, समज, गणिती संकल्पना, कौशल्यधारी कृती, बरोबर आहे, हातोटी किंवा लेखन, खेळ, सामाजिक सहकार्य, वेतन, गटात काम, बरोबर आहे, भावनिक भावना, नियम किंवा संयम किंवा आनंद. हे काय आहे मित्रांनो, शिक्षणाचे प्रकार आहे. मग शिक्षणाचे प्रकार कोणकोणते झाले? ज्ञानात्मक, त्याच्यानंतर संकल्पना, त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, सामाजिक सहकार्य, आणि त्यानंतर भावनिक भावना. हे काय आहे मित्रांनो, शिक्षणाचे मुख्य प्रकार आहे मित्रांनो. आता शिकण्याची सिद्धांत म्हणजे थेरी आपण ज्याला म्हणतो मित्रांनो, ते पाहू. तर हे जे शिक्षणाचे सिद्धांत आहे, मुख्य कल्पना जी मांडली आहे शिकण्याची, ती ट्रायल अँड एरर. ठीक आहे. हे थॉर्नडाईक या सायंटिस्टने कोणी मांडलेली आहे मित्रांनो? ट्रायल अँड एरर. ट्रायल ही कल्पना, ट्रायल अँड एरर, याच्यावर क्वेश्चन विचारले जाते, वारंवार प्रश्न विचारले जाते की ट्रायल अँड एरर ही संकल्पना कोणी मांडली? तर थॉर्नडाईक या सायंटिस्टनी ही कल्पना मांडली. बघा, चुका करून शिकणे किंवा शर्तीबद्धीकरण करणे, चुकीतूनच आपण चुकूनच आपण काय करतो? शिकतो. ही संकल्पना कोणी मांडली मित्रांनो? थॉर्नडाईकने मांडली. पॉलवेनी मांडली की प्रेरक किंवा प्रतिक्रिया संबंध ऑपरेटंट. ठीक आहे. यांनी काय मांडलेले? पावलोव यांनी काय सांगितले आपल्याला? शिकण्याची सिद्धांत काय आहे? प्रेरक म्हणजे प्रतिक्रिया, कोणत्याही गोष्टीला काय करणे? प्रतिक्रिया करणे, आणि ते एकमेकांशी संबंधित असते. त्यानंतरचं सायंटिस्ट आहे स्किनर, बळकटीकरण करणे. त्यानंतरचा सायंटिस्ट आहे मित्रांनो स्किनरबद्दल बघू आपण की स्किनरनी काय म्हटलं की बळकटीकरणाने शिक्षण हे अंतर्दृष्टी होतो. बरोबर आहे. जेवढा आपण शिकण्यात बळकट झालो तेवढा आपण काय चांगलं शिकतो किंवा चांगला आपला विकास होऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर कोहलरनी काय सांगितलं? अचानक किंवा सामाजिक शिकणे. ठीक आहे. असे यांनी सांगितलेलं आहे. बँडुरा या अनुकरणातून शिकणे. बँडुरा या सायंटिस्टनी काय सांगितले की अनुकरण, कोणाचं तरी अनुकरण करून आपण काय करू शकतो? शिकू शकतो मित्रांनो. तर हे 4 सायंटिस्ट आहे ज्यांनी शिकण्यावर आपापले काय संकल्पना सांगितले आहे मित्रांनो आपल्याला. त्यानंतरचा पॉईंट आहे की प्रेरणा म्हणजे काय? मोटिवेशन आपण याला म्हणू शकतो. आपल्याला प्रेरणा कोणाकडून मिळते? दुसऱ्यांकडून मिळते मित्रांनो. बरोबर आहे. मग प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे आतील रुची, काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा किंवा बाह्य प्रेरणा, बक्षीस मिळणे, कौतुक होणे किंवा चॉकलेट किंवा टाळ्या किंवा प्रमाणपत्र, या गोष्टीतून एक आंतरिक प्रेरणा असते आणि दुसरी कोणती आहे? बाह्य प्रेरणा आपण समजू मित्रांनो. आंतरप्रेरणा म्हणजे काय? की काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा, याला आपण आंतरप्रेरणा म्हणू. बाह्य प्रेरणा आपल्याला बक्षीस मिळणे, कौतुक होणे, चॉकलेट मिळणे, प्रमाणपत्र मिळणे, याला आपण काय म्हणू? बाह्य प्रेरणा म्हणू मित्रांनो. म्हणजे प्रेरणाचे 2 प्रकार आहेत. शिकण्यात बळकटीकरण कसं होते मित्रांनो? बघा, रेनफोर्समेंट याला आपण म्हणू. सकारात्मक योग्य वर्तन. ठीक आहे. बळकटीकरण कसं होते?
बक्षीस किंवा नकारात्मक चूक टाळण्यासाठी दबाव किंवा भीती. बरोबर आहे. यामुळे आपण काय होतो मित्रांनो, बळकट होतो. याला शिकण्यात बळकटीकरण असे म्हणतात. त्यानंतर आहे शिकण्यातील अडथळे म्हणजे बॅरियर्स कोणकोणते, तर भीती, आत्मविश्वासाची कमी आणि वातावरणाचा अभाव किंवा चुकीची अध्यापन पद्धती, थकवा, आपला आरोग्य किंवा कोणतीही समस्या. ठीक आहे. हे काय करतात, शिक्षणात अडथळे निर्माण करतात. यानंतर आहे मित्रांनो की शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे. बरोबर आहे. योग्य साधने वापरणे, उपक्रम घेणे किंवा उपक्रम उपलब्ध करून देणे, प्रेरणा किंवा कौतुक करणे. बरोबर आहे. किंवा मुलगा देणे, अनुभवाधारित. ठीक आहे. किंवा शिक्षण गतीनुसार अध्यापन समजून घेऊन मूल्यांकन करणे. वेगवेगळे व्यक्ती इंडिव्हिज्युअल काय असतं म्हणते, वेगवेगळे लर्नर्स असतात, जसं स्लो, फास्ट, मीडियम. त्यानुसार शिक्षकांनी काय केलं पाहिजे, त्यांना अध्यापन केलं पाहिजे मित्रांनो. तर हे झाली शिक्षकाची भूमिका. बघा, यामध्ये शिकणे म्हणजे काय, आपण अनुभवाद्वारे शिकू शकतो, सरावाद्वारे शिकू शकतो. कोणाकडून आपल्याला प्रेरणा मिळाली तर आपण काय म्हणतो मित्रांनो, यालाच काय म्हणते, शिकणे म्हणते. या शिक्षणातून आपल्यात काय होतं मित्रांनो, आपल्या वर्तनात बदल होत असतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.